सो हॅलो स्टुडंट्स, लास्ट टाइम आपण डिस्क हॅव्हिंग कॅव्हिटीची मोमेंट ऑफ इनर्शिया काढलेली होती. असंच आणखी एक प्रॉब्लेम बघूया, दॅट इज स्पियर हॅव्हिंग कॅव्हिटी. ओके, बघा, ए सॉलिड स्पियर हॅज अ कॅव्हिटी, स्पेरिकल कॅव्हिटी ॲज शोन इन फिगर. ए सॉलिड स्पियर, solid sphere has a spherical cavity as shown in figure. Calculate moment of inertia. Calculate moment of inertia about axis through diameter of the sphere. Diameter of the sphere. So once again, diagram कशी येणार आहे बघा. There is a solid sphere like this. आता स्पियरची डायग्राम म्हणजे इथं सर्कलचीच डायग्राम आपल्याला ड्रॉ करावी लागणार आहे. ओके, हा स्पियर आहे. ओके, अँड दिस इज द सेंटर ऑफ द स्पियर. आणि या स्पियर मधली अशा प्रकारे एक स्पेरिकल कॅव्हिटी इथं स्पेरिकल कॅव्हिटी जी आहे ती याच्यातून काढून टाकलेली आहे. ओके, like this. या सॉलिड स्पियरचं मास एम आहे आणि या सॉलिड स्पियरची रेडियस किती आहे? आर इज द रेडियस ऑफ द सॉलिड स्पियर. सो ऑटोमॅटिकली कॅव्हिटीची जी रेडियस होणार आहे, ही जी कॅव्हिटी आहे त्या कॅव्हिटीची रेडियस किती होणार आहे? r/2. कारण कॅव्हिटीचा डायमीटर जो आहे, या कॅव्हिटीचा डायमीटर इक्वल टू काय असणार आहे? रेडियस ऑफ दॅट सॉलिड स्पियर असणार आहे. ओके, याची रेडियस असणार आहे r/2. आता मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एन ऍक्सिस पासिंग थ्रू इट्स डायमीटर, म्हणजे सेंटर मधून पास होणारी लाईन किंवा अलॉंग द डायमीटर असणारी कुठलीही लाईन जी आहे त्या लाईन भोवती, त्या ऍक्सिस भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला कॅल्क्युलेट करायचे. सो वन्स अगेन सेम प्रोसिजर होणार आहे. सो मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द बॉडी विथ कॅव्हिटी. ओके, आपण कसं कॅल्क्युलेट करतो? तर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द होल बॉडी कॅल्क्युलेट करतो अगोदर. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द बॉडी विदाउट कॅव्हिटी, म्हणजे पूर्ण त्याला कॅव्हिटी नाही असं एझ्युम करायचं आणि त्याची मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करायची. त्याच्यानंतर त्याच्यामधून मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ काय करायचं आहे? कॅव्हिटी मायनस करायचे. ओके, सो मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ बॉडी विदाउट कॅव्हिटी काय येणार आहे? तर सॉलिड स्पियरची मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एनी डायमीटर, त्याचा तर फॉर्म्युला आपल्याला माहितीच आहे. ओके, सॉलिड स्पियरचं मास म्हणजे कॅव्हिटी नसतानाचं मास किती आहे? सपोज कॅपिटल एम आहे, कॅव्हिटी नसतानाचं मास. ओके, सो सॉलिड स्पियरची मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एन ऍक्सिस पासिंग थ्रू इट्स डायमीटर किंवा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट डायमीटरचा फॉर्म्युला काय असतो? दॅट इज 2/5 mr² असतो. 2/5 mr² मायनस कॅव्हिटीची मोमेंट ऑफ इनर्शिया काय येणार बघा. आता कॅव्हिटीसाठी सेंटर जो आहे, कॅव्हिटीसाठी जो ऍक्सिस जो आहे ना, तो ऍक्सिस कसा पास होतोय? त्याच्या सेंटर मधून पास होत नाही, कारण याच ऍक्सिस भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सॉलिड स्पियर पण काढायचा आहे, याच ऍक्सिस भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द कॅव्हिटी पण काढायचं आहे. सॉलिड स्पियरची या ऍक्सिस भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया 2/5 mr² आहे, दॅट इज ओके. परंतु कॅव्हिटीसाठी हा जो ऍक्सिस आहे ना, तो टँजेंट आहे. आणि कॅव्हिटीला पुन्हा एकदा आपण एक सॉलिड स्पियर जर कन्सिडर केला, कॅव्हिटीला देखील काय केला, थोड्या वेळासाठी आपण सॉलिड स्पियर कन्सिडर केला, तर त्याची मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट टँजेंट किती येणार आहे? 7/5, बरोबर आहे ना. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सॉलिड स्पियर अबाउट टँजेंट असतं 7/5, त्याचं मास इंटू त्याची रेडियस स्क्वेअर.
सो 2/5 mr स्क्वेअर मायनस 7/5. आता मास किती घ्यायचं? तर स्पिअरच्या केसमध्ये मी तुम्हाला सांगितलंय मास इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय असतं? रेडियस क्यूब असतं. म्हणजे बघा, जर रेडियस हाफ झाली, बघा संपूर्ण सॉलिड स्पिअरची रेडियस किती आहे? r आहे, त्यावेळी मास m आहे. रेडियस हाफ झाली तर मास किती होणार आहे? रेडियस हाफ झाली तर मास काय होणार आहे? 1/8 होणार. हे आपण स्टडी केलेलं आहे, लक्षात घ्या. 7/5 मास कॅव्हिटीचं घ्यावं लागेल m/8 आणि रेडियस तर r/2 आहे, त्याचा स्क्वेअर r²/4. ओके, सो 2/5 mr स्क्वेअर मायनस किती होणार आहे? 7 डिवायडेड बाय 160. 7 डिवायडेड बाय 160 mr स्क्वेअर. ओके, सो देअरफॉर टोटल किती होणार बघा आता हे? इथं डिनॉमिनेटर आपल्याला 160 जर करायचं असेल तर 32 न मल्टिप्लाय करावं लागेल. 32 इंटू 2 म्हणजे 64. 64 मायनस 7. 64 मायनस 7 म्हणजे किती होणार आहे? 57 होणार ना. 57 डिवायडेड बाय 160 mr स्क्वेअर. कॅल्क्युलेशन काय मिस्टेक आहे का फक्त बघा, अदरवाइज हे सोल्युशन करेक्ट आहे. वन सेकंड बघा, एक सॉलिड स्पिअर आहे आणि त्याच्यामध्ये स्पेरिकल कॅव्हिटी ऍज शोन इन फिगर आहे. ओके, म्हणजे कॅव्हिटीचं राईट एंड कुठं आहे? सरफेसला आहे आणि लेफ्ट एंड कुठं आहे? तर सेंट्रल आहे. या पद्धतीने कॅव्हिटी आहे. म्हणजे सॉलिड स्पिअरचं मास जे आहे, कॅव्हिटी नसतानाचं मास जे आहे ते m आहे, त्याची रेडियस r आहे आणि कॅव्हिटीची रेडियस किती आहे? r/2 आहे. आता काय करायचं आहे? मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द बॉडी विथ कॅव्हिटी आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. दॅट इज मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ बॉडी विदाउट कॅव्हिटी मायनस मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द कॅव्हिटी. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ बॉडी विदाउट कॅव्हिटी म्हणजे काय? सॉलिड स्पिअरची मोमेंट ऑफ इनर्शिया आणि सॉलिड स्पिअरच्या मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला काय असतो? 2/5 mr स्क्वेअर मायनस, ओके, कॅव्हिटीची मोमेंट ऑफ इनर्शिया सेम ऍक्सिस होती. आता कॅव्हिटीसाठी हा जो ऍक्सिस आहे तो कसा आहे? टँजेन्शियल आहे आणि टँजेन्शियल ऍक्सिस भोवती सॉलिड स्पिअरची मोमेंट ऑफ इनर्शिया किती असते? 7/5 mr स्क्वेअर. ओके, सो 2/5 mr स्क्वेअर मायनस 7/5 mr स्क्वेअर येणार आहे. सो स्मॉल m म्हणजे काय येणार आहे? मास ऑफ दॅट कॅव्हिटी येणार आहे आणि स्मॉल r म्हणजे काय येणार आहे? रेडियस ऑफ दॅट कॅव्हिटी येणार आहे. सो 2/5 mr स्क्वेअर मायनस 7/5 मास किती येणार आहे बघा? मास इज m/8 आणि रेडियस येणार आहे r/2, त्याचा स्क्वेअर म्हणजे r²/4. ओके, सो 2/5 mr स्क्वेअर मायनस काय होणार आहे? 7 डिवाइडेड बाय 160 mr स्क्वेअर. डिनॉमिनेटर 160 करायचं झाला तर काय होणार आहे? फर्स्ट टर्मला न्यूमरेटर डिनॉमिनेटरला 32 न मल्टिप्लाय करावं लागेल. 32 इंटू 2 म्हणजे 64. 64 मायनस 7. 64 मायनस 7 म्हणजे किती होणार आहे? 57. सो 57 बाय 160 mr स्क्वेअर, दॅट इज द आन्सर. आता नेक्स्ट पार्ट आपण स्टडी करूया, दॅट इज रोटेशनल कायनेटिक एनर्जी. रोटेशनल कायनेटिक एनर्जी. ओके, आता बोर्ड पॉइंट ऑफ व्ह्यू या रोटेशनल कायनेटिक एनर्जीचं जे डेरिवेशन आहे ते इम्पॉर्टंट आहे. हे डेरिवेशन कसं येणार बघा? रोटेशनल कायनेटिक एनर्जीचं डेरिवेशन बघा. सपोज दिस इज वन बॉडी and this body is rotating about the axis with a constant angular velocity omega. ओके, ही एक बॉडी आहे आणि ती कॉन्स्टंट अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा न रोटेट व्हायला लागलेली आहे. तर याच्या रोटेशनल कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय असणार आहे? तर फॉर्म्युला कसा येणार बघा. हे डेरिवेशन बोर्ड पॉइंट ऑफ व्ह्यू इम्पॉर्टंट आहे, लक्षात घ्या. कन्सिडर ए बॉडी rotating with constant angular velocity omega, about given axis. ओके, आता कुठलीही बॉडी जर तुम्ही कन्सिडर केला तर एव्हरी बॉडी इज मेड अप ऑफ लार्ज नंबर ऑफ पार्टिकल्स. प्रत्येक बॉडी ही लार्ज नंबर ऑफ पार्टिकल्स पासून बनलेली आहे. तर या बॉडीला काय करूया? असे लार्ज नंबर ऑफ पार्टिकल मध्ये डिवाइड करूया. ठीक आहे,
सपोज या बॉडी मधला M1 मासचा पार्टिकल R1 डिस्टन्सला आहे, त्याच्यानंतर M2 मासचा पार्टिकल ऍक्सिस पासून R2 डिस्टन्सला आहे, त्याच्यानंतर M3 मासचा पार्टिकल ऍक्सिस पासून R3 डिस्टन्सला आहे, M4 मासचा पार्टिकल ऍक्सिस पासून R4 डिस्टन्सला आहे, M5 मासचा पार्टिकल ऍक्सिस पासून R5 डिस्टन्सला आहे, अँड सो ऑन. ओके, तर बॉडीला काय करणार आहे आपण n पार्टिकल्स मध्ये डिवाइड करणार आहे, बिकॉज एव्हरी बॉडी इज मेड अप ऑफ लार्ज नंबर ऑफ पार्टिकल्स. सपोज body is divided into large number of particles, large number of particles of masses M1, M2, M3 ... Mn. Large number of particles of masses M1, M2, M3 up to Mn having perpendicular distances from axis. Perpendicular distances from axis R1, R2, R3 up to Rn respectively. Okay, R1, R2, R3 up to Rn respectively. ठीक आहे, म्हणजे या बॉडी मध्ये आपण लार्ज नंबर ऑफ पार्टिकल कन्सिडर केलेले आहेत. बघा, कन्सिडर बॉडी रोटेटिंग विथ कॉन्स्टंट अँग्युलर व्हेलॉसिटी अबाउट गिवन ऍक्सिस. Suppose the body is divided into large number of particles of masses M1, M2, M3 up to Mn having perpendicular distances from axis of rotation. म्हणजे M1 चा डिस्टन्स R1 आहे, M2 चा डिस्टन्स R2 आहे, अँड सो ऑन. एवढे डिस्टन्सेस आहेत. ओके, आता ज्यावेळी ही बॉडी रोटेशनल मोशन मध्ये असणार आहे, त्यावेळी बॉडी मधले पार्टिकल कुठल्या मोशन मध्ये असणार आहे? दे विल बी इन सर्क्युलर मोशन लाईक दिस. म्हणजे ज्यावेळी बॉडी रोटेशनल मोशन मध्ये असेल त्यावेळी बॉडी मधला प्रत्येक पार्टिकल हा सर्क्युलर मोशन मध्ये असणार आहे. ओके, आणि सगळ्या पार्टिकलची अँग्युलर व्हेलॉसिटी तेवढीच असणार आहे. जेवढी बॉडीची अँग्युलर व्हेलॉसिटी असणार आहे तेवढीच सगळ्या पार्टिकलची अँग्युलर व्हेलॉसिटी असणार आहे. ओके, when body is in rotational motion, when body is in rotational motion, particles are in circular motion. Particles are in circular motion. Particle circular motion मध्ये असणार आहे. ओके, आणि सगळ्याची अँग्युलर व्हेलॉसिटी काय असणार आहे? सेम असणार आहे. सर्क्युलर मोशन विथ अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा. विथ अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा. आता काय करूया, प्रत्येक पार्टिकलची लिनियर व्हेलॉसिटी काढूया. प्रत्येक पार्टिकलची अँग्युलर व्हेलॉसिटी तर मिळाली, प्रत्येक पार्टिकलची लिनियर व्हेलॉसिटी काढूया. कसं काढणार बघा. आता लिनियर व्हेलॉसिटीचा आपल्याला फॉर्म्युला माहित आहे. लिनियर व्हेलॉसिटी इज इक्वल टू काय असतं? अँग्युलर व्हेलॉसिटी इंटू रेडियस असतं. लिनियर व्हेलॉसिटी इज इक्वल टू अँग्युलर व्हेलॉसिटी इंटू रेडियस. म्हणजे पहिल्या पार्टिकलची लिनियर व्हेलॉसिटी काय येणार? v1 इज इक्वल टू त्याची अँग्युलर व्हेलॉसिटी आहे ओमेगा इंटू रेडियस आहे r1. दुसऱ्या पार्टिकलची लिनियर व्हेलॉसिटी v2 इज इक्वल टू काय येणार आहे? ओमेगा r2. तिसऱ्या पार्टिकलची लिनियर व्हेलॉसिटी काय होणार आहे? ओमेगा r3. इन दिस वे nth पार्टिकलची लिनियर व्हेलॉसिटी असणार आहे ओमेगा rn. तर या पद्धतीने प्रत्येक पार्टिकलची लिनियर व्हेलॉसिटी आपण कॅल्क्युलेट केलेली आहे. बरोबर आहे ना? v1 इज इक्वल टू ओमेगा r1, v2 इज इक्वल टू ओमेगा r2, v3 इज इक्वल टू ओमेगा r3, vn इज इक्वल टू ओमेगा rn.
तर सगळ्या पार्टिकलची लिनियर व्हेलॉसिटी झालेली आहे. आता सगळ्या पार्टिकलची कायनेटिक एनर्जी पण काढूया, कारण त्यांचे मासेस पण आपल्याला माहिती आहेत. ऑल्सो कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय येणार बघा. Kinetic energy is equal to kinetic energy is equal to फॉर्म्युला काय असतो, हाफ इंटू मास इंटू ओके हाफ इंटू मास इंटू लिनियर वेलॉसिटी स्क्वेअर असतं. लिनियर वेलॉसिटी half into mass into linear velocity square. So this is the formula for the kinetic energy. So therefore पहिल्या पार्टिकलची कायनेटिक एनर्जी बघा. कायनेटिक एनर्जी सगळ्या पार्टिकलची आपण लिहूया आता इथं. कायनेटिक एनर्जी ऑफ फर्स्ट पार्टिकल होणार आहे दॅट इज ke1 इज इक्वल टू हाफ त्याचं मास m1 त्याची वेलॉसिटी v1 स्क्वेअर म्हणजे हाफ m1. आता v1 म्हणजे काय आहे, ओमेगा r1 आहे, त्याच्यामुळे ओमेगा स्क्वेअर r1 स्क्वेअर होणार आहे. सो दिस इज द कायनेटिक एनर्जी ऑफ द फर्स्ट पार्टिकल. तसं कायनेटिक एनर्जी ऑफ द सेकंड पार्टिकल काय येणार बघा. कायनेटिक एनर्जी ऑफ द सेकंड पार्टिकल इज इक्वल टू हाफ m2 v2 स्क्वेअर दॅट इज इक्वल टू हाफ m2 ओमेगा r2 स्क्वेअर. कायनेटिक एनर्जी ऑफ थर्ड पार्टिकल काय होणार आहे, हाफ m3 v3 square that is half m3 omega r3 square. In this way kinetic energy of nth particle येणार आहे that is half mn vn square that is half mn omega rn square. सो या पद्धतीने कायनेटिक एनर्जी सगळ्या पार्टिकलची काढलेली आहे. आता बॉडीची कायनेटिक एनर्जी म्हणजे काय असणार आहे, सम ऑफ कायनेटिक एनर्जी ऑफ ऑल पार्टिकल्स. ओके नाउ कायनेटिक एनर्जी ऑफ बॉडी, कारण बॉडी इज मेड अप ऑफ लार्ज नंबर ऑफ पार्टिकल. ओके लार्ज नंबर ऑफ पार्टिकल जे अक्वायर केलेलं असणार तेच बॉडीने अक्वायर केलेलं असणार आहे. सो कायनेटिक एनर्जी ऑफ बॉडी म्हणजे काय येणार आहे, सम ऑफ कायनेटिक एनर्जी ऑफ ऑल पार्टिकल. सम ऑफ कायनेटिक energies of all particles. Sum of kinetic energies of all particles, that is the kinetic energy of the body. So therefore kinetic energy of body म्हणजे काय होणार आहे, ke1 plus ke2 plus ke3 up to काय येणार आहे, KEN होणार आहे, कायनेटिक एनर्जी ऑफ nth पार्टिकल. तर याच्यामध्ये आता बघा सगळे फॉर्म्युले जर लिहिले तर या फॉर्म्युल्यामध्ये हाफ ओमेगा जे आहे ते कॉमन निघेल. हाफ ओमेगा कॉमन करूया, कारण प्रत्येक कायनेटिक एनर्जीच्या फॉर्म्युल्यामध्ये हाफ ओमेगा स्क्वेअर कॉमन निघणार आहे. हाफ ओमेगा स्क्वेअर लिहायचं राहिले इथं, ओमेगा स्क्वेअर. ओके हाफ ओमेगा स्क्वेअर कॉमन येणार आहे आणि शिल्लक काय राहणार आहे बघा, ब्रॅकेट मध्ये m1 r1 स्क्वेअर प्लस m2 r2 स्क्वेअर प्लस m3 r3 स्क्वेअर अप टू काय येणार आहे, दॅट इज अप टू mn rn स्क्वेअर येणार आहे. mn rn स्क्वेअर. त्याच्यामुळं आता कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ ओमेगा स्क्वेअर आणि याला शॉर्ट मध्ये आपण असं लिहू शकतो, m1 r1 स्क्वेअर प्लस m2 r2 स्क्वेअर प्लस m3 r3 स्क्वेअर अप टू mn rn स्क्वेअर दॅट इज समेशन ऑफ mi ri स्क्वेअर असं लिहू शकतो.
summation of mi ri square where I varies from 1 to n, where I varies from 1 to n. हे शॉर्ट मध्ये असं आपण लिहू शकतो. आता हे समेशन mi ri स्क्वेअर काय आहे? बट दिस समेशन ऑफ mi ri स्क्वेअर म्हणजे काय आहे? मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द बॉडी आहे. ओके, समेशन ऑफ mi ri स्क्वेअर म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द बॉडी असतं. सो देअरफॉर कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय येणार आहे? कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ ओमेगा स्क्वेअर इंटू समेशन ऑफ mi ri स्क्वेअर म्हणजेच काय येणार आहे? मोमेंट ऑफ इनर्शिया येणार. So this is the final formula for the kinetic energy. So kinetic energy is equal to half I omega square. So this is the formula for rotational kinetic energy. म्हणजे एखाद्या बॉडीची मोमेंट ऑफ इनर्शिया I असेल आणि ती ओमेगा अँग्युलर व्हेलॉसिटीने रोटेट होत असेल तर त्याची रोटेशनल कायनेटिक एनर्जी असणार आहे हाफ I ओमेगा स्क्वेअर. लक्षात येते? एखाद्या बॉडीची मोमेंट ऑफ इनर्शिया I असेल आणि अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा असेल तर त्याच्या रोटेशनल कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला असणार आहे हाफ आय ओमेगा स्क्वेअर. ओके, जसं हाफ एम व्ही स्क्वेअर असतं ना तसंच इथं हाफ आय ओमेगा स्क्वेअर आलेला आहे. आपण याचं डेरिव्हेशन केलंय, परंतु सिमिलर टर्म वापरून देखील हा फॉर्म्युला आपण काढू शकतो. सिमिलर टर्म वापरून कसं? तर लिनियर मोशन मध्ये कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू काय असतं? लिनियर मोशन मध्ये कायनेटिक एनर्जी हाफ एम व्ही स्क्वेअर असतं. तसं रोटेशनल मोशन मध्ये कायनेटिक एनर्जी काय येणार? हाफ मासला सिमिलर काय असतं? मोमेंट ऑफ इनर्शिया असतं, बरोबर आहे ना, रोटेशनल मोशन मध्ये. आणि लिनियर व्हेलॉसिटीला काय असतं? सिमिलर अँग्युलर व्हेलॉसिटी असतं. ओके, सो हाफ एम व्ही स्क्वेअरचं काय होते? रोटेशनल मोशन मध्ये हाफ आय ओमेगा स्क्वेअर होते. सो दिस इज द कायनेटिक एनर्जी इन लिनियर मोशन और ट्रान्सलेशनल मोशन अँड दिस इज द कायनेटिक एनर्जी इन रोटेशनल मोशन, दॅट इज हाफ आय ओमेगा स्क्वेअर. हा फॉर्म्युला व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे. म्हणजे ही रोटेशनल कायनेटिक एनर्जी आहे ती कशावर डिपेंड असते बघा? रोटेशनल कायनेटिक एनर्जी depends on first moment of inertia of body. आणि मोमेंट ऑफ इनर्शिया कशावर डिपेंड असते? मास अनेक गोष्टीवर डिपेंड असते. म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया ज्या ज्या गोष्टीवर डिपेंड असणार आहे त्या प्रत्येक गोष्टीवर कायनेटिक एनर्जी देखील डिपेंड असणार आहे, लक्षात घ्या. त्याच्यामुळे कायनेटिक एनर्जी कशावर डिपेंड असणार आहे? ऍक्सिसवर डिपेंड असणार आहे, मासवर डिपेंड असणार आहे, त्याच्यानंतर साईजवर डिपेंड असणार आहे, शेपवर डिपेंड असणार आहे. म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे रोटेशनल कायनेटिक एनर्जी मोमेंट ऑफ इनर्शियावर डिपेंड असते आणि मोमेंट ऑफ इनर्शिया ज्या प्रत्येक गोष्टीवर डिपेंड असणार आहे त्या प्रत्येक गोष्टीवर कायनेटिक एनर्जी डिपेंड असणार, हे लक्षात ठेवा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे रोटेशनल कायनेटिक एनर्जी ऑल्सो डिपेंड्स ऑन अँग्युलर व्हेलॉसिटी, म्हणजे ती अँग्युलर व्हेलॉसिटीवर देखील डिपेंडंट असणार आहे. ओके, दॅट इज ओमेगा अँग्युलर व्हेलॉसिटीवर डिपेंड असणार आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया मात्र अँग्युलर व्हेलॉसिटीवर डिपेंडंट नसते. ठीक आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये लक्षात घ्या, जर आय इज इक्वल ओमेगा इज इक्वल टू एक्झॅक्टली 1 असेल तर कायनेटिक एनर्जी काय येणार बघा? इफ ओमेगा एक्झॅक्टली इक्वल टू 1 असेल, ज्या अँग्युलर व्हेलॉसिटी इज एक्झॅक्टली इक्वल टू 1 असेल, देन कायनेटिक एनर्जी काय होणार बघा? कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ इंटू आय एवढंच येणार. ओमेगा जर 1 असेल तर कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ आय येणार, किंवा आय इज इक्वल टू काय येणार आहे? 2 टाइम्स कायनेटिक एनर्जी येणार आहे. आय इज इक्वल टू 2 टाइम्स कायनेटिक एनर्जी. लक्षात येत आहे? म्हणजे याच्यावरून आपण असं पण म्हणू शकतो की मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ बॉडी इज 2 टाइम्स इट्स रोटेशनल कायनेटिक एनर्जी व्हेन अँग्युलर व्हेलॉसिटी इज इक्वल टू 1, असं पण इथं म्हणू शकतो. ओके, सो mi ऑफ बॉडी इज इक्वल टू काय असतं? इक्वल टू ट्वाइस कायनेटिक एनर्जी असतं. ट्वाइस कायनेटिक एनर्जी असतं कधी? व्हेन अँग्युलर व्हेलॉसिटी इज एक्झॅक्टली 1 असेल त्यावेळी. व्हेन अँग्युलर व्हेलॉसिटी इज 1, अँग्युलर व्हेलॉसिटी एक्झॅक्टली युनिटी किंवा 1 असेल त्यावेळी. ओके, आता रोटेशनल कायनेटिक एनर्जी रिलेटेड इथे एक क्वेश्चन आहे, तो क्वेश्चन आपण सॉल्व्ह करूया. ओके, क्वेश्चन इज 9.37. Question is like this:
A wheel is rotating at the rate of 1000 rpm. A wheel is rotating at the rate of 1000 rpm म्हणजे n दिलंय. n दिलंय 1000 rpm revolution per minute. And its kinetic energy is 10 raised to 6 joule. आणि त्यावेळी त्याची kinetic energy दिली आहे, that is rotational kinetic energy, that is 10 raised to 6 joule दिले. Determine moment of inertia of the wheel about its axis of rotation. तर मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायला सांगितले. म्हणजे कायनेटिक एनर्जी दिली आणि मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचं आहे. आता इथं बघा आपल्याला एन दिलेला आहे. आता एन जे आहे ते आरपीएम मध्ये आहे, ते आरपीएस मध्ये आपल्याला पाहिजे. एन इज इक्वल टू 1000 डिवायडेड बाय 60. 0 0 कॅन्सल म्हणजे काय होणार आहे, दिस इज 50/3 रिव्हॉल्युशन पर सेकंड. आता डायरेक्टली कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला वापरूया. सो कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे, हाफ आय ओमेगा स्क्वेअर. आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे मोमेंट ऑफ इनर्शिया. सो आय इज इक्वल टू काय येणार बघा, 2 टाइम्स कायनेटिक एनर्जी डिवायडेड बाय ओमेगा स्क्वेअर येणार. 2 टाइम्स कायनेटिक एनर्जी डिवायडेड बाय ओमेगा स्क्वेअर. सो 2 टाइम्स कायनेटिक एनर्जी म्हणजे किती दिले, 10 raised to 6 दिले, डिवायडेड बाय ओमेगा काय लिहिणार आहे, 2 पाय एन लिहिणार, कारण इथं फ्रिक्वेन्सी दिली. आरपीएम किंवा आरपीएस जे असतं ते फ्रिक्वेन्सी असतं, लक्षात घ्या. आणि त्याच्यामुळे इथे कॅल्क्युलेशन मध्ये बघा, मोमेंट ऑफ इनर्शिया आय इज इक्वल टू 2 × 10 raised to 6 डिवायडेड बाय 2 × पाय × एन. एन किती येणार आहे, याचा स्क्वेअर ना, सॉरी याचा स्क्वेअर म्हणजे किती होणार बघा, हे 4 × पाय स्क्वेअर इंटू एन स्क्वेअर. एन स्क्वेअर म्हणजे 50/3 चा स्क्वेअर येणार आहे. ओके, सो मोमेंट ऑफ इनर्शिया आय इज इक्वल टू 2 × 10 raised to 6 इंटू, आता 50/3 चा स्क्वेअर केल्यानंतर 3 चा स्क्वेअर जो 9 असणार आहे तो न्यूमरेटरला जाणार, डिवायडेड बाय 4 × पाय स्क्वेअर इंटू 2500. ओके, हे कॅल्क्युलेशन करावं लागेल. 2 न 4 ला डिवाइड केला 2 येणार इथं, किंवा 2 न 4 ला डिवाइड करायला नको, 2 आणि 4 ॲज इट इज ठेवूया. आता हे अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू काढायची असेल तर पाय स्क्वेअरची व्हॅल्यू अप्रॉक्सिमेटली 10 घेऊ शकताय, कारण पाय स्क्वेअर जे आहे ते 9.87 असते, हे माहिती पाहिजे. पाय स्क्वेअर 9.87 म्हणजे अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू जर एमसीक्यू सॉल्व्ह करताना काढायची असेल तर पाय स्क्वेअरची व्हॅल्यू किती घ्यायची, अप्रॉक्सिमेटली 10 घ्यायची. मग बघा 25 4 जार 100 म्हणजे किती होणार आहे, ही पॉवर मध्ये कॅल्क्युलेट केलं तर 10 raised to म्हणजे 25 × 4 म्हणजे काय होणार आहे, 100 वर 2 0 म्हणजे किती होणार, हे 10,000 होणार, बरोबर आहे ना, 10,000. सो 10,000 म्हणजे 10 raised to 4, 10 raised to 4 आणि पाय स्क्वेअर म्हणजे 10 raised to 5, बरोबर आहे ना. आणि 10 raised to 6/10 raised to 5 म्हणजे काय येणार आहे, 10 raised to 1 येणार. 9 × 2 म्हणजे किती येणार, 18, 18 × 10 raised to 1 येणार, म्हणजे अप्रॉक्सिमेटली किती येणार आहे, 180 kg मीटर स्क्वेअर अप्रॉक्सिमेटली. याच्यापेक्षा थोडीशी काय असणार आहे व्हॅल्यू, ही आपण पाय स्क्वेअरची व्हॅल्यू 10 घेतली ना, ऍक्च्युली तिथं 9.87 असणार आहे, म्हणजे 180च्या आसपास ती व्हॅल्यू असणार आहे. एक्झॅक्ट व्हॅल्यू आहे 182.4. एक्झॅक्ट व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली तर 182.4 kg मीटर स्क्वेअर. So this is the rotational kinetic energy. Okay, rotational kinetic energy concept जी आहे ती या पद्धतीने आहे.
There is one more question related to kinetic energy, rotational kinetic energy. A flywheel of mass 0.2 kg. There is a wheel or flywheel. त्याचा mass दिलेला आहे 0.2 kg. Okay. After that, radius is given as 10 centimeter. And it is rotating with revolution per second दिले. म्हणजे revolution per second म्हणजे n असतं. 5 divided by pi revolution per second ने rotate होत आहे. About an axis perpendicular to its plane passing through its center. Calculate kinetic energy of the flywheel. Okay. Kinetic energy of the flywheel. आता flywheel ला काय कन्सिडर करायचं या ठिकाणी? फ्लायव्हील ला तुम्हाला इथं क्वेश्चन मध्ये दिलेलं असते कन्सिडर फ्लायव्हील ॲज अ डिस्क किंवा फ्लायव्हील ॲज अ रिंग. ओके. हे जे व्हील आहे ते रिंग कन्सिडर करायचं का डिस्क कन्सिडर करायचं हे क्वेश्चन मध्ये तुम्हाला दिलेलं असणार आहे. तर याला आपण काय करूया, रिंग कन्सिडर करूया. आता रोटेशनल कायनेटिक एनर्जी काढायची असेल तर हाफ आय ओमेगा स्क्वेअर आहे. तर सुरुवातीला आय कॅल्क्युलेट करूया. आय किती येणार आहे, फॉर्म्युला मास इंटू रेडियस स्क्वेअर एम आर स्क्वेअर. सो मास आहे 0.2, रेडियस आहे 0.1 मीटर ना, 0.1 चा स्क्वेअर 0.01 येणार आहे. म्हणजे हे होणार आहे 0.002 kg मीटर स्क्वेअर, किंवा आपण असं लिहू शकतो 2 × 10⁻³ kg मीटर स्क्वेअर. ही झाली मोमेंट ऑफ इनर्शिया. आता डायरेक्टली कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ आय ओमेगा स्क्वेअर. म्हणजे हाफ आय असणार आहे दॅट इज 2 × 10⁻³ ओमेगा असणार आहे 2πn याचा स्क्वेअर. ओके. सो कायनेटिक एनर्जी के ई इज इक्वल टू 2 गेट कॅन्सल 10⁻³ राहणार, 2 चा स्क्वेअर 4 इंटू पाय स्क्वेअर इंटू